धन्यवाद सभापती महोदय। सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 कडव्या डाव्या विचारसरणी संघटनांच्या किंवा त्यासारख्या संघटनांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांचा प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित तदानुषंगिक बाबींकरता तरतूद करण्यासाठी जे विधेयक, या विधेयकावर आपण बोलण्यासाठी मला संधी दिली, मी आपला अत्यंत आभारी आहे। सभापती महोदय, माझी विनंती आहे, मला बोलणार आहे तसं वाटलं होतं, मला वाटलं बोलणार आहात म्हणून। सभापती महोदय, हे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मी आज आपल्या समोर उभा आहे। मी मनापासून या विधेयकाला पाठिंबा देतो, अभिनंदन करतो सरकारचं, पण माझ्या काही याच्यामध्ये सुधारणाच्या संदर्भामध्ये काही सूचना आहेत। याच्यामध्ये आपण बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संघटनेने असं आपण लिहिलेलं आहे। मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की याच्यामध्ये कुठल्याही एका व्यक्तीने नाही, पण किती वाजता मिळेल ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की संघटनेचं कृत्य, परंतु या बेकायदेशीर कृत्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीने याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, तेव्हा एखाद्या व्यक्तीवर सुद्धा निश्चित याच्यामध्ये कारवाई होऊ शकते। दुसरा उल्लेख आहे की जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करतात, जे न्यायदानात किंवा विधीद्वारा स्थापित संस्थांमध्ये किंवा कर्मचारी वर्गांमध्ये हस्तक्षेप करते व ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे। माझी विनंती आहे की आपण कर्मचारी वर्गासाठी याच्या पूर्वी सुद्धा 2014च्या विधिमंडळाच्या त्या कारकिर्दीमध्ये 353 बिल आपण त्याच्यासाठी आणलं होतं। हे 353 बिल आणल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अनिर्बंध अशा पद्धतीची वागणूक काही प्रमाणामध्ये काही कर्मचाऱ्यांकडून, सगळ्याकडून नाही, ही केली जाते। मी आपल्याला उदाहरण म्हणून सांगू इच्छितो सभापती महोदय, काम पूर्ण करा की नांदेड इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये 43 बालकांचा मृत्यू झाला। त्यावेळेस मी संसद सदस्य होतो आणि अशा वेळेस हा मृत्यू झाल्यानंतर मी दवाखान्यामध्ये भेट द्यायला गेलो आणि भेट द्यायला गेल्यानंतर डीन बरोबर फिरत असताना मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता तिथं होती। जागोजागी स्वच्छतागृह बंद केलेले होते, कुलूप लावण्यात आलेले होते आणि अशा वेळेस मी त्यांना सांगितलं की देशाचे पंतप्रधान स्वच्छ भारत असावा यासाठी आग्रही असतात आणि चला आपण मिळून स्वच्छता करूया। आणि आम्ही दोघांनी मिळून स्वच्छता केली, याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे। परंतु रात्री 3 वाजता माझ्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करण्यात आला। रात्री 3 वाजता मला पकडायला पोलीस आले। मी या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य असताना, प्रिव्हिलेज असताना सुद्धा त्यावेळेस काही अर्बन नक्षलाइट्स असलेले लोक रात्री 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेले होते। माझ्याकडं एक घटना घडली, लग्नाची वरात निघालेली होती। त्या बोंढारे म्हणून गाव आहे नांदेड तालुक्यामध्ये, वरातीमध्ये भांडणं झाले, चाकून मारामारी झाली, एक जण दलित समाजाचा त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला। घोड्यावर बसलेल्या नवरदेवाला माहित सुद्धा नाही काय झालं। आजपर्यंत तो नवरदेव तसा उचलला घोड्यावरून आणि आतमध्ये टाकला, अजून सुद्धा तो नवरदेव आतमध्ये आहे। अशा अनेक घटना शहरामध्ये होत आहेत, याचा गंभीरपणे विचार करणं अतिशय गरजेचं आहे। दलित समाजातल्या काही वाड्या वस्त्यांमध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये हे लोक घुसत आहेत। अर्बन नक्षलाइट्सच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करतात, दडपशाही करतात, अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात। परभणीला घटना झाली, मोठी दंगल झाली परभणीला, मोठ्या प्रमाणामध्ये दुकानं जाळण्यात आली, अनेक लोकांवर
हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी अडवलं. पोलिसांचं कर्तव्य आहे कलेक्टरच्या टेबलवर जाऊन एखादी महिला तिथं बसून जर कलेक्टरला लाथा मारत असेल तर त्यावेळेस पोलिसांनी अडवायचं नाही का? परंतु जो कोणी अडवणारा अधिकारी होता त्याला सस्पेंड करण्यात आलं. एखादा माणूस एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय ऐकून घ्या सन्माननीय सदस्य, एखादा सुवर्ण समाजामध्ये जन्माला येतो, ती काय त्याची चूक आहे का त्याची? आज या काय चुकीचा शब्द आहे का भाऊ? सवर्ण ते सुवर्ण सुवर्ण नाही म्हणालो मी, सवर्णच म्हणालो. समजून घेतलं सगळ्यांनी. तर ती काय आमची चूक आहे का? आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव झालेला आहे. काही संघटनांचा त्यांनी ताबा घेऊन जागोजागी अशा पद्धतीनं खोट्या अॅट्रॉसिटी दाखल करणे आणि अॅट्रॉसिटीच्या नावाखाली अनेक लोकांचा छळ करणे हे सुरू झालेलं आहे. माझी विनंती आहे, या कायद्याच्या निमित्तानं ह्या ज्या खोट्या अॅट्रॉसिटी आहेत, ब्लॅकमेलिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये चालू झालेले आहेत, तर अॅट्रॉसिटी कायदा बघा, आम्ही काय कुठल्या समाजाच्या विरोधात नाही. एखाद्या समाजाला कोणी अनुल्लेख करत असेल, त्याला वाईट पद्धतीने वागणूक देत असेल, त्याला जर बोलत असेल तर निश्चित कारवाई करा. परंतु अशा पद्धतीचे खोटे गुन्हे दाखल करायचे, ब्लॅकमेलिंग करायचे, या कायद्याचा सुद्धा या निमित्तानं विचार होणं अतिशय गरजेचं आहे. कारण संयुक्त समितीच्या अहवालामध्ये या अॅट्रॉसिटी ऍक्टचा उल्लेख अपराधांचे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याऐवजी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आलेला आहे. म्हणून या कायद्याच्या निमित्तानं याचाही विचार व्हावा. दुसरं, सरकारी कामकाजातल्या हस्तक्षेपाच्या संदर्भात मंत्री महोदय आपण मांडलेलं आहे. सरकारी कामकाजाच्या संदर्भामध्ये कर्तव्यात कसूरचा सुद्धा कायदा आहे. अनेकदा आम्ही या मंत्रालयामध्ये फिरत असताना 2-2 महिने 4-4 महिने तुम्हाला सांगतो त्या फाईल पुढे सरकत नाहीत. काही ठिकाणी फाईल मुद्दाम आडून ठेवल्या जातात. तर यांचं कुठंतरी मूल्यमापन आपण करणार आहोत की नाही? आज तो सुद्धा एक प्रकारचा दहशतवादच आहे, काम अडवणं म्हणजे. अशा दहशतवादाला आम्ही सुद्धा अशा दहशतवादाला बळी चाललोय आम्ही. तुम्हाला सांगतो 8-8 महिन्यापासून फाईल ठेवलेल्या आहेत आमच्या. तर या सरकारी कामकाजात हस्तक्षेपाच्या संदर्भात 353 चा कायदा मागच्या वेळेस आपण त्यांना ते